आणखी एक कॅश प्राइज आहे या फलंदाजांसाठी. स्वर्गीय जनार्दन क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ संजय क्षीरसागर यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज या संघांसाठी असेल. एक सिंगलच फक्त इथे देखील आड होत असतात. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या भूमी 11 गोरेगाव टीम पेश करते. येस मिलन या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय माधवजी कोळंबे साहेब त्यांच्या समवेत जनार्दनजी कोळंबे साहेब अर्थात जे के कोळंबे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होतंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. चौथा बॉल या प्लस मुशर्रफ गोलंदाजी मार्क वरती सेकंड ओव्हर साठी येतात. मुशर्रफचा पहिला चेंडू यावेळेस आत्मघाती प्रहार बळाला मिळतोय. पहिला गडी गारत होत असताना सायली कुर्वेड 11 SBCC उब्रोली टीमचा शरद बॅक टू द डगआउट. बागारी परतली. अवघ्या 2 धाबा कमावून शरद बागारी आलाय. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. साहिल लोंगले येतात. आता स्ट्रायकर वरती पाहायला मिळतील. विनंती आहे फास्ट करा. सेकंड बॉल टप्पा आदल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलट घेणारा चेंडू टायमिंग करून यावेळेस
खेळ पाहायला मिळाला साहिलच्या माध्यमातून. चांगलं कॉलिंग. आता मैदानाच्या आतमध्ये विकेट टिकून ठेवणं देखील तितकंच गरजेचं, कारण माघारी परतला शरद. तर आता त्याची जागा भरून काढण्यासाठी, टीमला पुढे लीड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्वतः साहिल एंटर झालाय. कर्जत टेनिस पटलावरील एक मोठं डाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. साहिल लोंगले नॉन स्ट्रायकर मध्ये सिंगल स्ट्राईक आता भावेशकडे आली आहे. तिसरा बॉल खाली राहिला ओळखता आला नाहीये. मिलन थोडं थांबवते. या दरम्यान आपण पाहुण्यांचा सन्मान करतो, कारण बरेचसे पाहुणे मंचकावरती आहेत. मी आदरणीय योगेशजी क्षीरसागर यांना आमंत्रित करेल. योगेश दादा आपण या ठिकाणी यावं. आपला सत्कार या ठिकाणी केला जाईल. या क्रीडांगणाला खरं तर क्रीडांगणाचे मालक ज्यांनी हे मैदान या स्पर्धेसाठी आम्हाला उपलब्ध करून दिलं ते जनार्दन क्षीरसागर साहेबांचे सुपुत्र योगेश क्षीरसागर यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी करतोय. एका बाजूला मॅच सुरू राहील. खूप सारे पाहुणे या ठिकाणी आहेत. यावेळेस देखील चांगला डब्बा पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. थँक्यू. त्यानंतर आदरणीय माधवजी कोळंबे साहेबांचं भव्य स्वागत या ठिकाणी केलं जाईल. माधवजी कोळंबे साहेबांना मी सन्मानाने आमंत्रित करेल. साहेब आपण या ठिकाणी यावं. एका बाजूला मॅच सुरू आहे. 3 कॅमेरे करतात या स्पर्धेला कव्हरअप करतात आणि माधवजी कोळंबे साहेबांचं भव्य स्वागत संजयजी काळे साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आदरणीय JK कोळंबे साहेबांचा सन्मान, जनार्दनजी कोळंबे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. साहेब आपणही या ठिकाणी यावं. भव्य स्वागत आपल्या या ठिकाणी केलं जाईल. अगदी काही क्षणात सुधाभाऊंचं आगमन या ठिकाणी होईल. तत्पूर्वी पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. JK कोळंबे साहेबांचा सन्मान आणि त्यानंतर अनंता भोईर साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. भोईर साहेब आपणही यावं. JK कोळंबे साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. नसरापूर ग्रामपंचायत खरं तर थेट सरपंच जनार्दनजी कोळंबे साहेबांच्या सौभाग्यवती आणि जनार्दनजी कोळंबे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. त्यानंतर अनंता भोईर साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. मॅच सुरू आहे. प्रेक्षकांची दिलगिरी आम्ही व्यक्त करतो, पण इतके पाहुणे आहेत की खरं तर त्यांचा सन्मान करायला वेळही आम्हाला फार कमी आहे. आणि सुधाभाऊंचं आगमन देखील या ठिकाणी काही क्षणात येत्या 5 ते 10 मिनिटात भाऊ या ठिकाणी उपस्थित होतील. अनंत भोईर साहेबांनाही सन्मानित करावं. त्यानंतर नेवाली गावचे उद्योजक भरतशेठ भागीत यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. यस खरं तर लाडके आणि त्यानंतर पिंपलोली परिसराची A1 जोडी योगेश मुणे दादा आणि सुरेश सोनावले, मी दोघांनाही एकत्रित आमंत्रित करेल की आपण या ठिकाणी यावं. योगेश दादा मुणे आणि सुरेश सोनावले यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. बाहेरच्या दिशेने वळत गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. भरपूर उशिरानं आपण पाहतो. एक अतिरिक्त धावफलकावरती आड झाली आहे. अगदी जगडून ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजांच्या मार्फत केला जातो. टोटल धावफलकावरती 5 आकड्यावरती आहेत. 2 विकेट माघारे धाडलेत. 5 धावा अवघ्या खर्च करत असताना खूप चांगला खेळ पहिल्या डावामध्ये साकारताना पाहायला मिळते टीम गोरेगाव. यावेळेस लाऊड अपील पंचांनी पकडले पायचित. LBW हादरा क्रमांक 3 लागत असताना सायली कुरवेड 11 SBCC उमरोली टीमला. थँक्यू डीजे. यानंतर आपण पाहतोय पाहुण्यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. सूरज केक आणायला कोण गेला? थांब, 2-3 राहिलेत ते करून. मी शिवाजी मार्के साहेब आणि दिनकरजी मिसाळ साहेबांना विनंती करेल. शिवाजी मार्के दादा आणि दिनकरजी मिसाळ साहेब आपण या ठिकाणी यावं. आपला देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करतो. आणि त्यानंतर काशीनाथ विठ्ठल डायरेदादा अंतरडवरडीचे काशीनाथ डायरेदादांचाही सत्कार या ठिकाणी केला जाईल.
मी आत्मारामजी घोडविंदे साहेबांना विनंती करतोय की शिवाजी मार्के दादा आणि दिनकरजी मिसाळ यांचा सत्कार या ठिकाणी करावा आपण. त्यानंतर काशीनाथ डायरे दादाने विनंती करायला आपणही यावं. संजयजी कराळे आणि आत्मारामजी घोडविंदे यांच्या शुभ हस्ते आपला देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. खरं तर आपल्या परिसरातील हे सर्व सहकारी आहेत ज्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कमीत कमी धाबा खर्च करण्याचा प्रयत्न विचार केला तर 3 गडी बागारी धारले. फैजालचा हा चेंडू ओळखला टप्पा फटका तितका भारी पाहायला मिळत नाहीये. एक धावेसाठी नक्कीच हा फटका पाहायला मिळतो. एक सिंगल या थर्ड ओव्हरला सुरुवात पाहायला मिळेल. थँक्यू मिलन. या ठिकाणी आत्मारामजी धुळे साहेब आणि नागेशजी कराळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. साहेब आपण या ठिकाणी यावं कारण मॅच सुरू आहे. दुसऱ्या बाजूला खरं तर पाहुण्यांच्या स्वागताची तयारी सुरू आहे. सेकंड बॉल वरती फटका दर्जेदार बाल वेगाने धावता क्षेत्ररक्षक चुकी बाला मिळेल. चेलची संधी होती आणखी एक विकेट माघार येऊ शकली असती परंतु थोडेसे दूरवर राहिले. तोपर्यंत या 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याने आता धावफलक थोडेसे पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचतंय 8 या आकड्यावरती. 8 धाबा धावफलकावरती स्ट्राईक देखील रोटेट होतीये. आता स्ट्रायकर वरती बाला मिळतील. वनडाऊनच्या भूमिकेत आलेले साहिल लोगले आता जबाबदारी स्वीकारायला हवी. विचार केला तर अद्यापपर्यंत 3 गडी गमावले. थँक्यू. चला या ठिकाणी आपण मंगेश घोडविंदे दादांना आमंत्रित करूया. मंगेश दादा आपण या ठिकाणी यावं. आपलं सहर्ष स्वागत. मी निलेश विरले दादांना आमंत्रित करेल. निलेश दादा आपण या ठिकाणी यावं. निलेश विरले दादा यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल आणि त्यांच्या समवेत आलेले तुषार यांचा देखील सन्मान केला जाईल. तुषार दादा निलेश दादा आपण यावं. आपलं सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा देखील चेंडू उमगला नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडूची वारंवार केली जाते सांगता 2 चेंडू अद्यापर्यंत निर्धाव या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहे. 5वा चेंडू अगदी खोलवर टप्पाचा कार्पेट लेवल मैदानाला गुदगुल्या करत चेंडू डीप मध्ये निघतोय. चुकी कॉलिंग कॉम्बिनेशन थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं होतं परंतु साबरलं स्वतःला साहिलने. लालसा निर्माण झाली होती डबल धाब्याची परंतु स्वतःला थांबवत असताना एका सिंगल वरती मानलं जाईल. इथून समाधान ढाबलक 9 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. 3रा षटक मार्गस्थ आहे आणि 3ऱ्या षटकातील आता शेवटच्या एका चेंडूचा खेळ शेष आहे. लास्ट बॉल. लास्ट बॉल साहिल साठी. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. फील्ड आउट फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. अफलातून कामगिरी. विचार केला 3 षटकांचा तर 3 षटकामध्ये फक्त भूमी 11 गोरेगाव टीम धाबा खर्च केला त्या 10 आणि बहुल्याबाद 3 विकेट या पहिल्या डावामध्ये अद्यापर्यंत कमावल्यात. थँक्यू. या दरम्यान आपण पाहतो आदरणीय वसंत क्षीरसागर दादा यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. वसंत दादा आपण या ठिकाणी यावं आणि संजय क्षीरसागर दादा यांनाही मी आमंत्रित करेल. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय आत्मारामजी घोडविंदे साहेबांना की साहेब आपण या ठिकाणी यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण वसंत क्षीरसागर नरेश काशीनाथ डायरे दादांचं देखील आगमन होत आहे. आत्मारामजी घोडविंदे साहेब आपण या ठिकाणी सन्मान करण्यासाठी यावं. मी सुनीलजी घोडविंदे साहेबांना विनंती करतो की आपण वसंत क्षीरसागर साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा मोठ्या प्रमाणात. येस कॅमेरामन थोडा कॅमेरा आपण टर्न करा जिथे आपण भाकरीचा पाडा गावचे आदरणीय वसंत क्षीरसागर दादा यांचा सन्मान या ठिकाणी करतो आणि त्यानंतर संजय क्षीरसागर दादा यांना इन्व्हाइट करेल. संजय दादा आपण या ठिकाणी यावं आणि आंथराडवर्डीचे नरेश काशीनाथ डायरे दादा यांनाही विनंती करतोय. नरेश दादा आपण या ठिकाणी यावं.
सुनीलजी गोडविंदे साहेबांच्या वतीने आपलं भव्य स्वागत या ठिकाणी आम्ही करतोय. संजय क्षीरसागर दादा यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाईल. धन्यवाद. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतात मुशर्रफ येतात. विचार केला तर याच मुशर्रफनं पहिल्या डावामध्ये विकेट 3 विकेट आपल्या टीमला कमावून दिला. तोच मुशर्रफ आता गोलंदाजी मार्कवरती आहे आणि त्याच्या पुढे उभा ठाकलाय तो साहिल लोंगले. थोडीशी दहशत मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजानं पसरवली आहे. तब्बल 3 विकेट त्यानं कमावल्यात अद्यापर्यंत. यावेळेस फटका हवेमध्ये गोल्डन 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 विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना बॉल मिळेल. बॅक टू द डगआउट साहिल लोंगले. त्यांना मी म्हटलं सेकंड ओव्हर मध्ये जेव्हा मुशर्रफ आला सुरुवात विकेटने केली. तब्बल 3 विकेट त्या सेकंड ओव्हर मध्ये कमावल्या होत्या आणि तद्नंतर वैयक्तिक दुसऱ्या आणि सांघिक चौथ्या षटकामध्ये तो आला आणि त्याच दहशतने गोलंदाजी करत असताना मिळवली. पहिल्याच बॉलवरती साहिल लोंगलेची गोल्डन विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. चेतन फक्त 10 धाबा धावफलकावरती आहेत. इथून आता मोठे फटके खेळावे लागेल. एक आक्रमक पारी इथून आता या लेफ्ट हँड बॅट्समनला करावी लागेल. चेतन स्ट्रायकरवरती बॉल मिळतील. 4-5 जर्सी नंबर चेतन कर्जत तालुक्यातील एक दादा संघ. परंतु यावेळेस भूमी 11 गोरेगाव टीमच्या अगेन्स्ट तितपत चांगला खेळ पाहायला मिळत नाही. आशा आहे कॅप्टनला ऑनरला की आपण आता इथून फटकेबाजी करावी. दुसऱ्या बॉल वरती जागा बनवली. फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. या पहिल्या डावातील पहिला चौकार खेचलाय चेतनने. ज्या फटक्याची वाट पाहत होते पाठीराखे आणि टीमचे कॅप्टन तो फटका आता चेतनच्या बॅटमधून आलाय. 4 धाब्याने टोटल जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. 4 गडी नक्कीच गारद झालेत इथून SBCC उमरोली टीमच्या. तो चौकार देखील आता बॉल मिळतो सेकंड बॉल वरती. तिसऱ्या बॉल वरती कार्पेट लेवलला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा कॉल केला जातोय. थोडीशी फंबॉलाने फायदा उचलला. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करत असताना कशाही प्रकारे एकाना परंतु धाबा येणं इथून गरजेचं असतील. विचार केला भूमी 11 गोरेगाव टीम भरपूर दूरवरचा प्रवास करून इथवर पोहोचली आहे. त्यांच्या अगेन्स्ट मोठी धावसंख्या हवी आहे. पहिल्या डावामध्ये खेळ आपण पाहतोय तो सायली कुर्वेड 11 SBCC उमरोली टीमचा. यावेळेस पुन्हा कार्पेट लेबलने फटका. एक सिंगल फक्त पाहायला मिळते. जखडून ठेवण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती विकेट आली तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती एक आक्रमक प्रहार चढवला होता चेतनने. परंतु तदनंतर शांत करण्याचा प्रयत्न. मुशर्रफ गोलंदाजी मार्कवरती आहेत. चांगली गोलंदाजी पेश करतात. अवघ्या धावफलकावरती 4थं षटक मार्गस्थ असताना 17 या आकड्यावरती आहेत. फक्त 17 धावफलकावरती आहेत. मोठे फटके येणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आता प्रयत्न व्हायला हवा. मिलन आता 1 मिनिटात आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांचं आगमन या- क्रीडा नगरीमध्ये होईल.
5वा फॉल अब पाहतो अबे फ्रॉम द बॉडी ठिबडाचा प्रयत्न केला गेला. टप्पा आदळल्यानंतर बाहेरच्या दिशेने बलट घेणारा चेंडू उमगला नाहीये. इथून डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतीये. हर्षल आणि चेतनी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. तितपत चांगला खेळ अद्यापर्यंत पाहायला मिळत नाही. यस यस प्लीज ऑफिशियल एक चेंडू इथून फक्त टाकायचा. एक बॉल फक्त एक बॉल. यस ओव्हर कंप्लीट झाले आणि ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो या मैदानावरती आदरणीय सर्वांचे लाडके जिद्द न हारणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे जनतेच्या मनातील आमदार रायगड जिल्हा आसमंत दुमदुमलाय. सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या परिसरातील या विभागातील सर्व नेते मंडळी उपस्थित आहे. आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या स्वागताची ही जय्यत तयारी आणि भाऊंचं आगमन या ठिकाणी झालं. माननीय सुधाकर भाऊ घारे यांचं स्वागत करण्यासाठी अगदी लहान थोड्यांपासून सर्व मंडळी या ठिकाणी अतिशय उत्साहात आनंदात या ठिकाणी सुधाकर भाऊ घारे यांचं आगमन इथे होत असताना मी सन्माननीय सुधाकर भाऊ घारे भाऊंना विनंती करेल आणि भाऊंच्या सोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी या सर्वांना विनंती करेल की आपण या मंचावरती सन्मानपूर्वक आसनस्थ व्हावं आणि सर्व असंख्य कार्यकर्ते जे नेते मंडळी जे सर्व नेते या परिसरातील या ठिकाणी उपस्थित मी सर्वांना विनंती करेल की आपण मंचावरती आसनस्थ व्हावं. खरं तर गेले 4 रात्र आम्ही भाऊंची वाट पाहत होतो पण भाऊ म्हटलं ना तर जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारं हे नेतृत्व आणि आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांची रॉयल एंट्री होत असताना या ठिकाणी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये भाऊंचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. SBCC उमरोली सायली कुर्वेन 11 उमरोली आणि गोरेगाव मध्ये हा सामना सुरू आहे. खरं तर भाऊ क्रिकेट प्रेमी देखील आहे त्यामुळे मॅच आता आपण सुरू करू भाऊ. तर यस अंपायर मॅच सुरू करा. खतरनाक क्रीडा स्पर्धेचं आयोजन गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज फटका भारी आहे ऑन साइडला मिड विकेट कडे चेंडू चालला सीमा पार. आदरणीय भाऊंचं स्वागत करणारा सायली कुर्वेन 11 SBCC उमरोलीचा हा तगडा वार. चेंडू सीमा पार चौकार. डीजे वाले भाऊ गाना बजाओ. मी सर्वांना विनंती करतोय की आपण सर्वांनी स्टेजवरती यावं. वसंत क्षीरसागर, संजय क्षीरसागर, आता संतोष क्षीरसागर साहेब सर्वांनी या ठिकाणी आपण स्टेजवरती यावं आणि धावा येणं आता इथून गरजेचं असतील. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्यात. ऑफिशियल विनंती करतो की हा चेंडू पडल्यानंतर सामना आपण थांबवावा. यावेळेस फटका भारी ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल बाला बिलते दुसरीसाठी निघाले वेगाने धावतात. चेतन बाला बिलाले 2 धावा इथून यशस्वीरित्या कंप्लीट. थँक्यू अंपायर. आता सामना आपण थांबवावा
आणि कॅमेरामॅनला विनंती केली की कॅमेरा आपण स्टेज कव्हर करा जिथे माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय सुनीलजी गोडविंद साहेबांचा आज वाढदिवस आणि साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या क्रीडा नगरीमध्ये माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये आदरणीय सुधाकर भाऊ घारे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि भाऊंच्या उपस्थितीमध्ये सुनीलजी गोडविंद साहेबांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन या ठिकाणी करण्यात येईल. 4 रात्र आम्ही खरं तर भाऊंची वाट पाहत होतो, पण जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारं हे नेतृत्व आणि आदरणीय जनतेच्या मनातील आमदार रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण आरोग्य क्रीडा सभापती आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या वतीने सुनीलजी गोडविंद साहेबांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देत असताना या ठिकाणी भाऊ या ठिकाणी वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं जाईल. ऑफिशियल सामना आपण थांबवावा, खरं तर फार बिझी शेड्यूल आहे आदरणीय सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांचा आणि भाऊ या ठिकाणी यस डीजे वाले भाऊ गाना बजाओ. गाड्या डीप मध्ये पकडला जाईल चांगला जेल. इथून अडके खादरा लागत असताना बाला बरोबर उभरली टीमला बॅक टू द डगआउट होतील हर्षल. बादचा तर आता तिसऱ्या बॉल वरती देखील विकेट आली. गोलंदाजाला थोडीशी पिच सपोर्ट करत असताना पाहायला मिळते, कारण 3 दिवस मॅच इथे संपन्न झाले. आजची 4थी रात्र धावफलक जाऊन पोहोचल्या 23 या आकड्यावरती 5 गड्याच्या बदल्यात अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. चौथा बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न इथं केला जात नाही. एकच ताब्यावरती समाधान मानत असताना आता थांबून जमणार नाही, कारण आता तुमच्या वाट्याला फक्त या पहिल्या डावातील 2 चेंडूचा खेळ शेष आहे.
पाचव्या बॉल वरती फटका आलाय. ज्या फटक्याचे अगदी पहिल्या ओव्हर पासून पाठीरा खेळाडू टीमचे कॅप्टन वाट पाहत होते तो फटका अगदी लास्ट ओव्हरच्या 5व्या चेंडूवरती आलाय. षटकार. यावेळेस देखील फटका दर्जेदार उडवलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून शेवट गोड करणारा फटका. आणखी एक दुसरा षटकार. मिलन स्कोर फक्त अनाऊन्स करा. 5 ओव्हर मध्ये किती धावा झाल्यात आणि नक्कीच 5 षटकाचा खेळीतून संपला. टोटल धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 37 धावा संख्येचं. थँक्यू कॅमेरामॅन. कॅमेरा आपण टर्न करा. जिथे मुख्य मंचावरती आपण या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण आरोग्य क्रीडा सभापती आणि जनतेच्या मनातील आमदार आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांचा भव्य सन्मान या मुख्य मंचकावरती करीत आहोत. माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये आदरणीय माजी पंचायत समिती सदस्य सुनीलजी गोडविंदे साहेब, संजयजी कराळे साहेब, आत्मारामजी गोडविंदे साहेब आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी सुधाकर भाऊ घारे यांचा सन्मान या ठिकाणी स्वागत कक्षामध्ये करीत आहोत. मी विनंती करेल सन्माननीय भाऊंना की आपण या ठिकाणी यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. जनतेसाठी सदैव तत्पर असणारं हे व्यक्तिमत्व. खरं तर आदरणीय तटकरे साहेबांनी 1992 पासून ज्या पद्धतीने विकास कार्य केली अगदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी पाहिलं तर स्टेशन ठाकूरवाडीला वन विभागाच्या अडचणी होत्या. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून 76 वर्ष त्या ठिकाणी रस्ता नव्हता. ते स्टेशन ठाकूरवाडीला भाऊंनी 76 वर्षानंतर रस्ता बनवून दिला. त्यानंतर बेडीज गाव आणि इतर कित्येक गावांना प्रस्ताव मंजूर करून रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणारे आदरणीय जनतेच्या मनातील आमदार द ग्रेट शोमॅन सुधाकर भाऊ घारे यांचं भव्य स्वागत या ठिकाणी आपण करत आहोत. माझे आमदार खरं तर तटकरे साहेब यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं होतं की जे काही माझ्या वाट्याला येईल ते मी सुधाकर भाऊ घारेंच्या वाट्याला देईन. पण अगदी तसंच भाऊंनी देखील निर्धार केला की जे काही माझ्या वाट्याला येईल ते मात्र मी माझ्या गोर गरीब सामान्य जनतेच्या वाट्याला देईल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदरणीय सुधाकर घारे यांचा सन्मान इथे होत असताना. आणि मी आता भाऊंना विनंती करेल की भाऊ आपले असंख्य कार्यकर्ते आणि या परिसरातील सर्वच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, आपले खेळाडू प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण या सर्वांना या ठिकाणी संबोधित करावं. आदरणीय सुनील दादा गोडविंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून होत असलेल्या माजी पंचायत समितीच्या चषकाच्या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले खऱ्या अर्थाने आजचे खरे सत्कार मूर्ती आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील दादा गोडविंदे, व्यासपीठावर उपस्थित असणारे माधवदादा कोळंबे, विष्णुदादा काळेकर, राजन दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच गावातील प्रमुख मान्यवर, माझ्यासोबत असलेले बंधू देशमुख, नसरापूरचे आमचे सरपंच जे दादा कोळंबे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, खऱ्या अर्थाने आज या भव्य मैदानावर भव्य क्रिकेट स्पर्धा भरवणाऱ्या सर्व पिंपरोली गावातील सर्व माझे तरुण वर्ग, सर्व सुनील दादाला मानणारे सर्व कार्यकर्ते, उपस्थित सर्व खेळाडू यांना मी मनापासून शुभेच्छा देईल. परंतु खऱ्या अर्थाने आज आमच्या सुनील दादाचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संजय दादा आपण इतक्या मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचं आयोजन केलं. मी तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईल, कारण आपल्या सुनील दादांचं मनावर या आमचे भाऊबंद आले बाबू शेटगारे. आज खऱ्या अर्थाने सुनील दादांचा वाढदिवस म्हटलं की या परिसरामध्ये एक आनंदाची आम्हाला गरज आहे. राजेंद्र दादा तुमच्या सुद्धा विचाराची आम्हाला गरज आहे.
तुमचे ना आमचे विचार जेव्हा एकत्र होतील तेव्हा आपण या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये अनेक काहीतरी घडवू शकतो. आपण सर्वांनीच सुनील दादाचा जो वाढदिवस आहे या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम केलं. मी सूरज आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देईल आणि या स्पर्धेमध्ये ज्या संघाने भाग घेतला असेल त्या सर्व संघाला सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देईल आणि आमच्या सुनील दादाला पुन्हा एकदा या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि चांगली धनसंपदा लाभो असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. तर या ठिकाणी आपण आदरणीय सन्माननीय बाबूशेठ घारे यांचा देखील भव्य सन्मान या ठिकाणी करतो आणि त्यानंतर बाबूशेठ घारे साहेबांचं देखील मनोगत या ठिकाणी होईल. कारण जेव्हा बाबूशेठ घारे बोलतात ना तेव्हा मन खोलून बोलतात साहेब. त्यामुळे आधी आपण सन्मान करतोय बाबूशेठ घारे यांचा. जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. आदरणीय सन्माननीय बाबूशेठ घारे यांचा सन्मान आणि त्यानंतर मी माईक आता हँड ओव्हर करेल बाबूशेठ घारे यांच्याकडे. साहेब काय सांगाल, ही भव्य स्पर्धा आदरणीय सुधा भाऊ यांचं मनोगत या ठिकाणी झालं आणि आता खरं तर एकत्रित फोटो, खरं तर हे खरे भाऊबंद आहेत सुधाकर घारे भाऊ आणि त्याचबरोबर बाबूशेठ घारे यांचा एकत्रित फोटो. तर मी आता बाबूशेठ घारे यांना विनंती करेल की साहेब आपण आता उपस्थितांना संबोधित करावं. सर्वच या परिसरातील राजेंद्रजी बिर्ला असतील, विष्णू काळेकर साहेब, दत्ता सोनावले. आता ऑनगोईंग मॅच आपण सुरू करा. अंपायर ऑफिशियलला विनंती की मॅच आपण आता सुरू करा. आत्मारामजी घोडविंद साहेब, संजयजी कराळे, सुनीलजी घोडविंद साहेब सर्वच या ठिकाणी भाऊंसोबत फोटो सेशन करत असताना मी सर्वांना विनंती करेल, आत्मारामजी धुळे साहेब, मधुकरजी डायरे दादा, नागेश कराळे दादा सर्वांनी या ठिकाणी यावं. खरं तर भाऊंना जी खंबीर साथ आहे ती या सर्व असंख्य कार्यकर्त्यांचे आणि त्या सर्वांच्या सोबत भाऊ या ठिकाणी फोटो सेशन करतात. मी आत्मारामजी धुळे साहेब, मधुकर डायरे दादा, नागेश कराळे दादा, समीर सर्वांना विनंती, राजेश हजारे दादा आपणास विनंती करेल, संजय क्षीरसागर दादा सर्वांना विनंती करेल की आपणही या ठिकाणी यावं. खरं तर जनसेवेसाठी तत्पर, जनतेच्या मनातील आमदार, विकास कामांचा खरं तर सातत्याने आपल्या गोरगरीब जनतेसाठी कार्य करणारे आदरणीय सुधाकर भाऊ घारे आणि त्यांच्या समवेत हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी फोटो घेत असताना आनंदाचे क्षण आहेत आम्हा सर्वांसाठी. हॅपी मोमेंट फॉर अस, आमच्यासाठी खरं तर गोल्डन सोनेरी क्षण आहेत की आमच्या निमंत्रणाखातर भाऊ या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांना उपस्थितांना मार्गदर्शन देखील केलं भाऊंनी. आणि जर का तुम्ही सर्वजण एकत्र राहिलात, आचार विचार आणि निर्धार राष्ट्रवादी, जर का तुम्ही सर्वजण या ठिकाणी सदैव भाऊंच्या सोबत राहिलात, भाऊंना तुम्ही साथ द्या, भाऊ नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन म्हणजे सुधाकर भाऊ घारे. आणि भाऊंच्या सोबत फोटो सेशन करत असताना सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, आनंदाच्या लाटा, उत्साहाचं वातावरण आहे. आणि मी आता बाबूशेठ घारे यांना विनंती करेल, साहेब आपण उपस्थितांना मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. कर्जत तालुक्यातील संघांनी या क्रिकेट स्पर्धेसाठी सहभाग घेतला त्या सर्वांना माझ्या वतीने मी शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे साडू सुनील गोडविंदे यांचे ईश्वराला विनंती करतो की त्यांच्या मनातली इच्छा मनोकामना पूर्ण होत लवकरच. आणि त्यांना वाढदिवसाच्या मी परत एकदा शुभेच्छा देतो. आपणास शतायुष्य दीर्घायुष्य लाभो असे आमच्या बाल दिगंबराच्या चरणी प्रार्थना करतो आणि येथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबूशेठ घारे यांचं अगदी थोडक्यात शब्दात साहेबांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं. आणि आता मी या ठिकाणी काही सन्मान या ठिकाणी बाकी आहेत. आदरणीय या स्पर्धेबद्दल आज या ठिकाणी
माजी पंचायत समिती सदस्य चषक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे नेते मान्य श्री सुनीलदादा गोडविंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जे सर्व ग्रामस्थ मंडळी आणि या पिंपळोली गावातील आणि परिसरातील क्रीडारसिक क्रीडाप्रेमी यांच्या माध्यमातून ही शृंखला या अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी या ठिकाणी साकार केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या सुनीलदादांच्या वाढदिवसामध्ये एक चांगला जल्लोषाचा क्षण आपण या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारला आहे. त्याबद्दल खरोखर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि आपण सर्वांचा सहभाग असाच आशीर्वाद आमच्या सुनीलदादांच्या पाठीशी ठाम राहो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना उंच भरारी आणि उंच झेप घेण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य आणि अशीच मेहनत त्यांच्या पाठीशी राहून आपण ठामपणे करत राहाल अशी आपणा सर्वांकडे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सुनीलदादांना वाढदिवसाच्या अनंत लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नीलजी. पालकर दादांचं देखील मनोगत आपण या ठिकाणी ऐकलत आणि त्यानंतर मी आदरणीय बळीरामजी देशमुख साहेबांना विनंती करेल, साहेब आपण यावं, आपला देखील या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मी बळीरामजी देशमुख साहेबांना विनंती करेल. संजयजी कराळे दादांना आपण पाहतो सुनीलजी गोडविंदे साहेबांचा आज वाढदिवस आणि साहेबांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी खरं तर भाऊंची ही सदिच्छा भेट आपण पाहतात. मी नेवालीचे उद्योजक लाडकेबाचे भरत शेठ भागी त्यांनाही विनंती करेल, साहेब आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष आदरणीय रंजनाताई ॲडव्होकेट रंजनाताई धुळे मॅडम यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी विनंती करेल ॲडव्होकेट रंजनाताई धुळे मॅडम यांना की मॅडम आपण या ठिकाणी सन्मानाने या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. या ठिकाणी मी विनंती करेल संजयजी कराले यांना की आपण उद्योजक भरत शेठ भागीत यांचा सन्मान या ठिकाणी करावा. खरं तर लाडके भाचे भरत शेठ भागीत यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करीत आहोत. मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी झालं. मी भाऊंचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. किंग नाही तर किंग मेकर अर्थातच देव माणूस म्हणून ज्यांचे खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख येते अर्थातच सुधाकर भाऊ घारे. खरं तर हेच नेतृत्व आणि हे खऱ्या अर्थानं हे व्यक्तिमत्व हेच देव माणसाचं खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व आमच्यासारख्या वासरेखोंडा विभागामध्ये लाभलं हे देखील आमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि आमच्यासाठी खऱ्या अर्थानं एक वैभवशाली गोष्ट आहे. थँक्यू. तेच व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती आपण पाहतोय. चेक चेक शुभम या ठिकाणी आपण सन्मान करतोय. ॲडव्होकेट रंजनाताई धुळे मॅडम यांचा सन्मान. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजयजी कराळे जे सध्या LLB करत आहेत म्हणजे भावी ॲडव्होकेट संजयजी कराळे यांच्या शुभ हस्ते ॲडव्होकेट रंजनाताई धुळे मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. मनपूर्वक माजी पंचायत समिती सदस्य सुनीलदादा गोडविंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. खरं तर खेळाच्या या मैदानामध्ये हार जीत प्रत्येक खेळाडू अनुभवत असतो, पण खऱ्या अर्थानं खिलाडू वृत्ती, सांघिक वृत्ती, एकत्र काम करण्याची वृत्ती ही या खेळातूनच दिसते. आणि खरं तर राजकारणामध्ये सुद्धा ह्याच गोष्टींची आवश्यकता असते. आणि तसं पाहायला गेलं तर व्यासपीठावर सगळे सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मंडळी आहेत त्यांना सुद्धा जी जाधव यांचं भव्य स्वागत करण्याची मी विनंती करेल. सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण शिव स्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अक्षयजी जाधव यांचा सन्मान या ठिकाणी करावा. नेहमी सामाजिक कार्यासाठी ते सुद्धा तत्पर असतात. कित्येक सामाजिक कार्यामध्ये अक्षयजी जाधव आणि त्यांची सामाजिक संस्था या ठिकाणी कार्य करत आहे. मनपूर्वक स्वागत अक्षयजी जाधव साहेब यांना. खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. तर यस या ठिकाणी मॅच सुरू आहे. प्रेक्षकांची दिलगिरी आम्ही व्यक्त करतो आणि मी अक्षयजी जाधव यांना विनंती करेल की दादा या भव्य स्पर्धेचं हे आयोजन घोडविंदे साहेबांचा वाढदिवस आणि एकंदरीत हे सर्व आपण नियोजन पाहतात या नियोजनाच्या बद्दल अक्षय जाधव साहेबांकडे आपण जरूर जाऊया. अक्षय दादा काय सांगाल ही भव्य दिवस स्पर्धा?
आणि एकंदरीत हा माहोल हे सर्व वातावरण पाहिल्यानंतर कसं वाटतंय आणि उपस्थितांना आपण संबोधित करावं. सर्वांना नमस्कार. आज 4 दिवस जे कार्यक्रम चालू आहे जो मॅचचं रात्रीचा जो क्रिकेट ठेवणं हे मोठी बाब आहे. सुनील काकांचा वाढदिवसानिमित्त संजय दादांनी जो आयोजन केलं आहे एकदम छान आहे. सूरज झालं, आत्माराम दादा झाला, त्यांनी सर्व जो आयोजन केलं आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच अक्षय जाधव दादा. आणि आता बॉल टू रन शुभम या ठिकाणी आपण अपडेट करावेत प्लीज. ओव्हर टू शुभम लोबी. यस, थँक्यू अजय सर. धावसंख्या धावफलकावरती ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13 या आकड्यावरती. 24ची आवश्यकता आहे इथून 12 बॉलमध्ये. या मॅचमधील निर्णायक षटक आता फेकण्याची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावरती दिली जाईल SBCC उमरोली या संघाकडून यावरती देखील आता लक्ष असेल. शुभम धन्यवाद. 15 आहेत धावफलकावरती, मगाशी 13 धावांचा उल्लेख. साथी काय बॉल होता हर्षलचा, अक्षरशः ऑफस्टिक वाकवली फलंदाजाची आणि इथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. उमर बॅटिंग मार्क वरती जातोय. 37 धावा. ज्यावेळी एकमेकांच्या विरोधात उभे असतात ना त्यावेळी कडा संघर्ष, कडा मुकाबला तुम्हाला पाहायला मिळत असतो. याचंच उत्तर तुम्ही पाहताय. 37 धावा डिफेंड करत असताना आपल्या मनगटातील पॉवर, आपल्या गोलंदाजीतील धमक मैदानाच्या आतमध्ये दाखवले. सायली कुर्बेन SBCC उमरोली टीमनं रिलीज करत असताना थोडस थांबवलंय स्वतःला. शुभम, यानंतर होणारी मॅच दिबा पाटील उमरोली वर्सेस आंथरड वरेडी. आंथरड वरेडीच्या कर्णधार टॉस साठी लवकर या प्लीज. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू अजय सर. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय रोमांचक सामना. 8 बॉल 21 धाव संख्येची गरज आहे. 8 बॉल 21, प्रत्येक बॉल महत्वपूर्ण आहे. क्रॉस द बॅटनं मारण्याचा प्रयत्न. इथून बॅटची लिडिंग एज. विकेट किपर दाबलाय बॉल मागे. 1 रन तर कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नात एका फलंदाजाला बाद व्हावं लागेल. इथून उमर मात्र होतोय बाद. आणखी एक मॅच मध्ये कलाटणी. आता 7 बॉल शिल्लक आहेत शेवटचे. 20 धाव संख्येची गरज आहे. 7 बॉल मध्ये 20 महत्वपूर्ण बॉल आहे. काय कमबॅक केलं उमरोली संघाने मॅच मध्ये. सातत्यानं उल्लेख करायचा वाटतो. 3 षटकांमध्ये अवघ्या 10 धावा होत्या. प्रामुख्याचे फलंदाज बाद झाले होते, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्क वरती चेतननं जो कमबॅक करून दिला तिथे हर्षलची देखील अंतिम 2 बॉल मध्ये आलेले 2 मोठे आघात ते थोडेसे बॅकफूट वरती नेऊन ठेवलेत खऱ्या अर्थानं गोरेगाव टीमला. आणि याचाच फटका या मॅच मध्ये धावा चेस करत असताना आपण पाहताय गोरेगाव संघाच्या विरोधात SBCC उमरोली संघाची अमोलनीय कामगिरी मैदानाच्या आत. हर्षलचं कौतुक करावं तितकंच कमी. बॅटिंग मार्क वरती काय कमबॅक करून दिलं. अडचणीत होता खऱ्या अर्थानं SBCC उमरोली संघ. जिथून चेतनच्या बॅटमधून धावा आल्या आणि त्यानंतर हर्षलच्या बॅटमधून चांगले फिनिशिंग टचेस आले आणि बॉलिंग मार्क वरती देखील भन्नाट वेगानं गोलंदाजी करतो. वॉट बॉलिंग. यश त्यांच्या अगदी समीप केला बॉल. अक्षरशः मात्र फलंदाजाला समजलाच नाही. अनप्लेबल यार्कर. आणखी एक डॉट बॉल. 1 वर डॉट बॉल. षटक संपले संघर्षाचं. जिथून 12 बॉल 22 ची गरज असताना फक्त धावा आल्यात त्या 2. आता अंतिम 6 बॉल मध्ये 20 धाव संख्येची गरज आहे. या 20 धावा अगदी सहजरित्या केल्या जातील की या 20 धावा सहजरित्या वाचवल्या जातील तोपर्यंत या ऐकूया त्या अगोदर डीजेचं सुमधुर संगीत.
बघायला सोपं असतं परंतु मैदानाच्या आतमध्ये ते करणं किती अवघड असतं त्या एका गोलंदाजालाच माहिती असतं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा बॉल अगदी व्यवस्थितरित्या खऱ्या अर्थानं अडवण्याचा प्रयत्न केला भावेशनं. ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. पहिला सामना केलत असताना या चमचमच्या ट्रॉफीपर्यंत पोचायचं आहे त्यासाठी पहिलं पाऊल दोन्ही संघ टाकतायत आणि त्या पहिला पाऊल टाकत असताना उमरोली संघ आता थोडं वरचढ भूमिका पार पाडतोय या मॅचमध्ये. 5 बॉल शिल्लक आहेत आणि इथून फटका बॅटवरती व्यवस्थित आलेला नाही. अलॉंग द कार्पेट शरद येतोय बॉल खाली उचलतोय बॉल फेकतोय तोपर्यंत रन मिळते ती फक्त आणि फक्त 1. 4 बॉलमध्ये 18 किमान 3 मोठे फटके. हेच तर इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये शरदनं काय कॅच पकडले पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम डायव्हिंग एपर्स दिले. क्रिकेट अखेर बॅट आणि बॉलचा जरूर आहे परंतु फिल्डिंग डिपार्ट तितकाच ताकदीचा असणं गरजेचं आहे. याचाच परिणाम हे सर्व गुण संपन्न जो संघ ठरतो तो क्रिकेटमध्ये यशस्वी होत असतो आणि याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्ही सायली कुर्बेन 11 खऱ्या अर्थानं उमरोली संघाच्या माध्यमातून आज या मॅचमध्ये पाहिलंय. मॅचमध्ये आता केवळ मी तर म्हणेल थोडी दमछाक झाली आहे गोरेगाव टीमची. जो फलंदाज जातोय तो अपयशानं माघारी परततोय. ही ताकद आहे गोलंदाजाची. जेव्हा मोठा संघ एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतो ना त्यावेळी त्याच्या नावाचा खऱ्या अर्थानं इतिहासकार असलेला असो याचं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळत असतो. बरेचसे मातब्बर संघ इनॅक्शन मध्ये आजच्या रात्रीमध्ये तुम्ही पाहताय. जय हनुमान खऱ्या अर्थानं ढवलेपाडा संघ देखील असेल त्याचप्रमाणे कलंबोली संघ देखील इनॅक्शन मध्ये या स्पर्धेमध्ये होता. त्यानंतर शुभम किती बॉलमध्ये किती धावा पाहिजेत ते सांगा. 3 बॉलमध्ये 18ची आवश्यकता इथून. महत्वपूर्ण बॉल. 3 बॉल 18 स्विंग अँड मिस. इथून मात्र निर्धाव बॉल. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये आता. 2 बॉल मध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल 17 केवळ औपचारिकता बाकी आहे. इथून असं वाटत देखील नाहीये की भावेश थोडी चुकी करू शकतो. 2 बॉल 17. भरपूर सारा चांगला खेळ उमरोली संघाचा या मॅच मध्ये. कुटप्प्याचा बॉल होता बॅटला स्पर्श करतोय बॉल. शॉर्ट फाईन लेग मध्ये सध्याच्या इंटरेस्टेड. इथून मात्र एकही धाव मिळवण्याचा प्रयत्न नाहीये. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. 37 डिपेंड करत असताना आता एका बॉल मध्ये 17चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. ही ताकद आहे गोलंदाजीची सायली कुर्बेन SPCC उमरोली संघाची आज या स्पर्धेमध्ये दाखवत असताना. लोवर फुलटाच बॉल ऑन साइडला उचललाय बॉल. सहजरित्या सामना जिंकलाय. 37 धावा डिफेंड केल्यात. अवघ्या 16 धावसंख्येनं सामना जिंकलाय सायली कुर्बेन SPCC उमरोली संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम सायली कुर्बेन श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली. आणि त्यानंतर हार्ड लक गोरेगाव. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये दिबा पाटील उमरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट अंथरट वरेडी. चला अंथरट वरेडीचे कर्णधार टॉस साठी या आपण. दिबा पाटील उमरोलीचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. अंथरट वरेडी संघाचे कर्णधार संघनायक आपण टॉस साठी या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच शुभम आपण त्या ठिकाणी अनाऊन्स करावा. खर तर प्लेअर ऑफ द मॅच ज्या खेळाडूनं ज्या बॅटरनं मैदानाच्या आतमध्ये एंट्री केली आणि तिथून धावा